लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सकाळी अचानक फुलंब्री तहसील कार्यालय येथे स्टिंग ऑपरेशन केले। 13 जून रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सकाळी 9:30 वाजेदरम्यान फुलंब्री तहसील कार्यालय आणि विविध शासकीय विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीत स्टिंग ऑपरेशन केल्याने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली। या शासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयासह भूमी अभिलेख, दारूबंदी, कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, कोषागार, सहकार विभाग असे विविध विभागाचे कार्यालय आहे। तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयात सामान्य नागरिक सकाळीच येऊन बसतात, मात्र कर्मचारी उशिरा येत आहे, हे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आले। फुलंब्री येथे जिल्हाधिकारी यांचा हा गोपनीय दौरा होता। जिल्हाधिकारी हे तहसील कार्यालय येथे आले असता 16 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 3 कर्मचारी वेळेवर उपस्थित होते, तर फुलंब्री पंचायत समितीमध्ये 45 कर्मचारीपैकी केवळ 10 कर्मचारी वेळेवर हजर होते। कार्यालयात कर्मचारी यांनी 9:15 वाजता हजर असावे। उशिरा येणारे आणि गैरहजर असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला। तसेच उशिरा येण्याचे आणि गैरहजेरीचे कारण नोटीसद्वारे विचारले। यावेळी नायब तहसीलदार संजीव राऊत, गट विकास अधिकारी उषा मोरे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्यासह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.